केला नाही स्वयंपाक आता तिला समजायला नाही म्हणजे का धुणं तू आव म्हणून हा तिला लाजही नाही वाटून आली अजूनही खोलीच्या बाहेर नाही निघाली ना कमाला वेळ तिची अजून काही मी धुणंही तू काय आता स्वयंपाक केला ना तिला काही वाटून नाही मी नाही करत मी बसतो इथं आता मी काय करतो फरच्याही नाही पुसल्या काहीच नाही वाटत तिले बाईनं थकलीच नाही का बाय काय जीव न काय किती करू बुडी तिच्या इकडून भाग घेते माईकडून भाग नाही घेत म्हटलं बुडीने लय तिची कड आहे एखाद्या दिवशी तिच्या हातावर थेतुरी देते मी तर नाही देत थेट देते रेश्माबाई म्हणता आता मुलीच्या फरच्या पुसून घे ना मी देवपूजा करतो बरं तू करून घे बरं अजून धुणंही राहिलं हो धुवून टाक ना धुणं किती वेळ लावतं बसल्यापेक्षा धुवून टाक ना मी देवपूजा करतो मग आपण जेवण करून घेऊ काय करतो बसूनच मी सगळेच काम करू ताईने करायला लाव ना किती वेळची बसल्या खोलीच्या बाहेर निघा एक काम नाही केलं तुम्ही मावर झोसा गाजता अजून मी नाही करत जाते इले आवाज दे धुणं धुवायला काही बसायला आहे का ते मीच सारे काम करा माझी जीव नाही काय तू मला बोलत जाय ते मला बोलते साऱ्या येईल बोलाले मीच आहे तुम्हाला काहीच नाही वाटत सुनई सासवाईवर गुर्रावता तुम्ही मी कायले गुर्रावतो आई तुम्ही बोला झोकतो करताना तुम्ही म्हणाले नाही पाहिजे काय स्वयंपाकही केला नाही काय घासघूस केली बाथरूम घासली सगळं घासलं अजून तुम्हीच म्हणता ताई अजूनही खोलीच्या बाहेर निघाला त्याला आवाज द्यावा धुणं धुवायला आता काही धुणं मी तू काय अजून 4 वाजता चहा तुम्हाला पाहिजे मीच मानतो काहीच नाही तुम्ही बोलत नाही बा म्हणून तर त्याने फायदा घेतला मी करतच नाही मी ठेवूनच देतो तू सांगा मग तू आवाज दे म्हणून मी देतो आवाज तुम्हाला कायच भ्याव लागते तर मी भांडतो तिच्या संग ते भांडली का माझ्या संग सरळ आहे आज स्वयंपाक रात्रीचाही करत नाही सकाळी नाही करत पुसपाचही नाही करत पुसतो मी पण त्याला धुणं धुवायला लावा करतो मी पुसून टाकतो त्याला पहिले म्हणा नाही तर मी म्हणतो त्याला तुम्ही मला बोलू नाही देत आणि तुम्ही नाही बोलत काही म्हणत नाही बाई भांडणाचं तुले म्हणायचं आहे तुम्ही करा भांडणं मी काही लोक चांगलं म्हणते काय भांडणं केले ना तमाशा मी नाही का बोलत तू बोलत बस दे आवाज तिले भले भांडणाला भेटता तुम्ही भांडणार काय खरं आहे खोटं असलेलं खरं मानता तुम्हाला बा तुम्ही कमालच आहे तुमची तुम्हाला भले तिचं कौतुक आहे कौतुक काय जाय ते करतच नाही अशा लोकांसंगत नाही बोललेलंच बरं ना करणारवाल्याचा जीव आयुष्य भर जाते ना मी केलं तर मलाच करावं लागत ना ते काय जेवायला आहे काय फक्त चाललो मी आवाज देतो करते बाई आता भांडणं तू ताई इकडे या बरं मुलीचं काम राहिलं इकडेपर्यंत काम होत नाही बाप्पा इकडे तर या कोणतं काम करून आले बाप्पा तुम्ही एवढे बाप्पा येतो म्हणतो करिश्मा नाही म्हणा तुम्ही मी स्वयंपाक केला ताई तुम्ही अजूनही धुणं धुवायला बसल्या नाही धुवून टाक ना भटकन धुणं मोकळं होतं जेवून घेऊ आपण सुबाई धुते ना त्या म्हणेन मला धुतो म्हणून हाय नाही धुतं ना कधी म्हटलं बाई कधी म्हटलं तुले त्या मी तर देवपूजा करतो म्हटलं तर तू म्हणे करा म्हटलं त्या तर तू आता वावर धुणंही लोटून देऊन आली का तू कोणतंच काम नाही केलं धुणं धुवायला पाहिजे त्या हो ना ताई सकाळपासून कोणतंच काम नाही केलं आता मी फरच्या पुसतो तुम्ही धुणं धुवून टाका मीच किती करणार आहे अजून रात्री स्वयंपाकही करत नाही तुम्ही आता धुणं धुवून टाका तेवढं हा मी सगळे काम करतो तुम्ही कायच्यासाठी दोघीच्या दोघी एका दबानं दोघी भिल्ल्या मावर मी काय नाही तुम्ही बोला धोक्त करू नका जास्त काही दिमागात घालू नका बाय मी नाही तर चालली जाईल म्हटलं बाय बाप्पाच्या घरी किती करून आली तुम्हाला काहीच वाटून नाही आलं रोजच तमाशा लावला ह्या तू काही बाय करायसाठी येतं काय जा बाई 2 काम केले मग काय फालतूच बडबड करून आली ना धुवून टाक ना धुणं औरत धुणं तुला धुवा लागते ते तसंच राहीन पडलं धुवून टाक तू दूध नाही दूध काय म्हणतात नाही दूध मी माझे कपडे धुवून टाकतो तुमचे तुम्ही दूध टाका का मी दूध नाही काय करीस मा म्हणून तर तिच्या संग बोलायला सुटत नाही अशी बोलते ते बोलते थांबा आपापल्यासाठी स्वयंपाक करून घ्या मग आता काय धुणं नाही धुता आपापल्यासाठी स्वयंपाक करा ते रात्री होते आपल्यासाठी खाले आता जेवासाठी तुम्ही करून घ्या ताई शायनी आहे कामापेक्षा जास्त वकिली शिकून आली मला काय करणार आहे स्वयंपाक जेवतो मी माझे घर होय तुमचं घर होय तर तुम्हाला कपडे धुवाच लागणार आहे जेवायला कसं म्हणून आल्या मॅ स्वयंपाक बनवला जेवायचं नाही हा आम्ही आमचे कपडे धुतो हा पण जेवायचं नाही आमच्या याच्यात आपा सासूबाई कशी बोलते तुम्ही काहीच नाही म्हणत तुम्ही तिच्या इकडून गुच्चाप राहून आल्या मी भांडा का काही करा मी चलली बाई देवपूजा करायला मी पुसून घेतो माई खोली देवाची आता माणूसच तसा आहे ना फालतू बोलायला लावते चल करतो तिकडे तर चलत नाही ना इथं राहते ना माय मस्त दाबलं ना इथं जबर आहे म्हटलं उल्लीशी काही लाज नाही वाटत खाते तर खरीच ते खाल्ल्याशिवाय राहते काय मी माय कपडे धुतो मी बुडीचे धुतो एकाचे धुत नाही मी नवऱ्याचे धुत नाही मी माय कपडे होऊ घालतो
पावसाचे दिवस आहे, भाऊ घालून देतो मग काही होतं. काही नाही, आपल्याला उद्या कपडे घालायला नाही पाहिजे काय, मी नाही दूध कोणाचेच कपडे, मी माहीत होतं मग काही करतो. काही समजलं पाहिजे ना, तसे सुटीच नाही आले, ऐकूनच नाही आले ना, अजिबात ऐकून नाही आले. गोष्टच नाही, बाहेरच ठरवलं आहे ना मला ते ना, स्वयंपाक करत नाही मी, पाहिजे ना मला तिली जीव घालते तू, जीव नाही घालून बाई. हिनं मोठीनं तर डोक्याला तमाशा लावला कायच करा, ऐकतच नाही ना, सारखंही सांगितलं तर ऐकत नाही. करते काही नाही कर, बरोबर सुटी येते, भात सुटी आणतो इले मी. एकटं पाळलं मला काहीच वाटत नाही द्यायले. चाललीच जातो मी, गावलेच चालली जातो, किती काही केलं तर नावच नाही करून आली हो मी ना. नाही माणसाला पाहून आली, अजून आले नाही बा वावरातून. घरच्या माणसाची किती काही वाटपाव, मागचा माणूस ऐकते काय मामतानं, किती दोघीनं टर गेलं मागच्या बुडीनं माय जाऊन, किती बडबड केलं, काहीच वाटलं नाही ना. किती बोलल्या हो बाई मला, किती बोलल्या हो, काय सांगू तुले, असं वाटते चाललं जाऊ कुकडे. कुठे जा लागते, आपलं घर होय, आपलं घर सोडत असते काय, तुला हुशार आहे वा नाही सोडायचं काय. किती बोलल्या, मनाले अंतकरणातून दुखत नाही काय, एक दिवस वाटतेच ना मनाले चाललं जाऊ म्हणून, कुठे ना कुठे एवढं बोलत असते काय, कायचे साध्या कामासाठी धुणं धुतलं नाही म्हणून एवढे टर केलं, एवढा बोलल्या हो मला. धुण्यासाठी एवढं त्या काम केले होते ना, मग काय बोलायला लागत होते त्यानं, आपापले कपडे धुवून टाकायचे. धुते काय ते, धुते काय ते, करते काय. हा माझ्यासाठी स्वयंपाक नाही केला हो बाई, लय सरकट आहे ना ते, लय सरकट आहे बाई. जो हा तिने स्वयंपाक नाही करायला लागत होता काय, स्वयंपाक नाही केला म्हटलं मी काय धु ना. हा किती बोलली म्हटलं मला उल्ली शाकसाठी, मी काढले माझ्या गुन्हा सांगू इले. बोला लागत होतं एवढं, काही बोला लागत होतं, बोलाव नाही एवढं, भांडणं करावं नाही करत होतच असते. जाऊ दे धुवून टाक, काही नाही होत, धुवून टाक पाण्यातूनच. काय करतो भांडणं केल्यापेक्षा पाण्यातून काढून घालून दे, बडबड काही करायचं नाही, गुण काही सोडायचं नाही आपला. होत आहे, मस्त सांगितलं तुम्ही पाण्यातून काढ म्हणून, तसंच करतो. घरी जातो पाण्यातून काढतो, घालून देतो, असंच करतो. आता मस्त लक्ष दिलं तुम्ही, मावर धुणं असलं काय, ह्या उपाय मस्त केला तुम्ही, मस्त सांगितला मला. तसंच करू मी, माझ्या जीवावर आलं का मी पाण्यातून काढून घालून देऊ. काय करतो मग, भांडणं केल्यापेक्षा बरं ना, पाण्यातून गहू घालायचे, माहिती नाही धुतलं बाई ना धुणं, असं होऊन जाते. जीवारे बाई धुणं धुवायच्या, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करा लागे बाई धुणं. तुम्ही दोघी जावा तरी आहे, माझ्या घरी तर माणसंच होते, किती करा लागे मला. मी पहिलीपासून किती केलं, हा मी कधी टंटा नाही गेला. तुम्ही बापा भल्ले भांडणं करता दोघी जावा. तिने करत तिच्या संग तेच बोलते मला, तिच्या तो लय जीवारे ते काम करायच्या, उल्ली चक्केल का टर बोलतच राहते. बुडी नाही बोलत, बुडीला पेटून देते हो बाई, लय अरकाट आहे. आणि दोन कामं घेतले तर बात काम होते तुमच्या दोघीचे. बुडी तर देवपूजा करते त्या घरची, करते तर खरीच, पण तेच अशी पेटल्या आणि बोलते बाई माझ्यासंग. पेटल्या आणि बोलाले मी करत नाही काय, मी स्वयंपाक करतो रोजच, करत नाही काय, एखाद्या दिवशी जीवाला आलं तर ते करते. ती खोटी बोलते बाई, तेच करते रोज, कशी बोलते बाई, म्हणून झालं असं खोटी बोलायला बोली बसतं हे. आता हवलावं लागते बाई, माझ्या घरची बुडीले चहा मांडून द्या लागते, चहा मांडून दे तुम्ही. चल येतो मग, काय येतो माझ्या घरी, धुवून टाकतो मी, चला जाऊ द्या. विनाताई काय सांगितलं होती ना, भांडण झालं म्हणून सांगितलं काय, मला करिश्मानं सांगितलं मी बोलली म्हणून तिले. हा रोजच नाटकं करते म्हणे, मी स्वयंपाक केला म्हणे, आता मी पुढची पुसत होती म्हणे, मी बुडीले म्हटलंच म्हणे मी देत म्हणून पुढची पुसून म्हणून. ते ना सकाळपासून कोणतंच काम नाही केलं म्हणे, मी बोलली ना म्हणे तर मी नाही करत म्हटलं म्हणे, धुणं धुत नाही म्हटलं. मग हे आई ती खाले आहे काय म्हटलं म्हणे, मी केलं म्हणे बरोबर, रोज रात्रीचाही स्वयंपाक करणं, सकाळचाही म्हणे कामही करणं म्हणे, बंदे घास घूस करणं म्हणे, चार म्हणे, इले कोणतंच काम नाही करायला पत्ता म्हणे, हे मग अंगावर अंग पाय टाकते म्हणे, रोजच म्हणे अशी करते म्हणे. माझ्या जीवार नाहीत का हो म्हणे ताई म्हणे, मला सांगितलं तिने, हिचे नखरे सगळे सांगितले, पण हे रोज तशी करते बिचारी म्हणे, कायच करा. तर मी म्हटलं म्हणे आज तुमचा स्वयंपाक तुम्ही करून टाका म्हणून. तिचा गुन्हा नाही सांगितला, त्याचा गुन्हा सांगितला. दोघी सासूनी टर बोलल्या, एक झाल्या, मला एक अलग पाडलं, टर करते. मग ते म्हणे माय धुणं धुवायचं हाय म्हणून त्या बोलल्या म्हणे मला म्हणे. तर मी म्हटलं माहिती पाण्यातून काढवा, मी म्हटलं तिले भांडणं केल्यापेक्षा म्हटलं मी चांगला उपाय सांगितला, भांडण केल्यापेक्षा बा. ताई लस पाहिजे ना करिश्मावर, करिश्मा करते आपल्याला दिसत नाही काय, रोजच करते ना, सकाळी उठल्याबरोबर पाणी टाकते, अंगार अंग पात नाही ना, पण हे कैस करायला पात नाही म्हणे, अजून वकिला शिकवते म्हणते म्हणे मला. मी काय ते वकिला शिकवतो म्हणे इले म्हणे, हे करतच नाही, हे बोला जोगतच करते म्हणे, तर इले बोलणार नाही काय म्हणे मी म्हणे. अहो गेल्याचं हिच्याही पाहुण्याचं करते, आपले कोणी गेलं आपण आपल्यासारखे गेलं तर करते ना, करत नाही अशी नाही, बोला चालायला चांगले. पण हे अकड तोंडी खोलीतून निघत नाही ना, कोणाची जीवार येत असते, आपल्या जीवारी आलं असतं ठेवाय म्हणून निघून तरी निघून आली, एखादी निभवलं नसतं हो बाई.
ते तशी लय चांगली आहे. मग आता दिमागात गेल्यावर कोणी बोलते. अजून म्हणते माहीच खरं. आहेच माहिती आहे. पहिल्यापासून पहिले किती गयाट होता करिश्मा याच्या आधी, किती गयाट होता हिच्या घरी. बाप्पा पावल्याने जा पाणी नाही प्या वाटते करिश्माले, त्यापासून जाते तरी बाया. दोघं नवरा बायकोचंच भांडण होती याच्यासाठी. आता पाहिजे करिश्मा नवऱ्यालाच फुकते, नवऱ्या सांगतच बोलत नाही पाहिजे तू. ते दोघांच कच्चा बिच्ची होती हिच्यानं. तसंच आहे बे, माणूस ऐकत नाही. ऐकतच नाही ना. तिच्या मतं अजिबातच नाही. माय बाप्पाची आहे आणि त्या भावाची आहे, जाईल भल्ली भावाची आहे. हो बाई काय करून आता नशिबात असलं ते भेटते बाई.